महत्त्वाची बातमी, राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी विलिनीकरणावर भाष्य केलेलं आहे। राष्ट्रवादी एनडीए मध्येच राहणार असं तटकरे म्हणतात। विलिनीकरणावर चर्चा झालेली नाही, तटकरेंनी स्पष्टच केलंय। विलिनीकरणाच्या चर्चांवर सुनील तटकरेंकडून भूमिका स्पष्ट आहे। सुनील शेळके नेमकं काय म्हणाले ते मला माहीत नाही, किंवा काल परवा इतरही काही आदरणीय पवार साहेबांच्या पक्षातल्या नेत्यांनी काही वक्तव्य त्या ठिकाणी केलेले आहेत। मी काही ते ऐकलेलं नाही, कारण शेवटी विलिनीकरण हा मुद्दा दोन पक्षाच्या नेत्यांची निगडीत असलेला मुद्दा आहे। या संदर्भात कुठेही चर्चा त्या ठिकाणी नाही। चर्चा आल्याच्या नंतर चर्चा आमच्या पक्षाच्या कोर ग्रुपमध्ये होईल। आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्राबाईंनी त्या संदर्भातला निर्णय घेतील। पण असं एक बाब नक्की आहे जी मी वारंवार अधोरेखित केली, मी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालच्या एनडीएचे घटक आहोत, आज आहोत आणि उद्याही एनडीएचे घटक म्हणून राहणार आहोत। तर नरसापूरमधील चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरण, या प्रकरणी नरसापूरमधील घटनेवरून खासदार सुनील तटकरे आक्रमक झाले आहेत। फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवावा अशी तटकरेंची मागणी आहे। आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी असं तटकरे म्हणतात। निंदनीय विकृत मनोवृत्ती वाढल्याचं ते द्योतक आहे, आणि मनोवृत्ती विकृत ज्या वेळेला अधिक वाढते त्याला अशा पैच्या झालेल्या निंदनीय घटना हे आपल्याला अनुभवायला त्या ठिकाणी मिळतात। यामध्ये कठोर कायदे केलेच पाहिजेत, याच्यात दुमत असायचं काही कारण नाही। ते त्या ठिकाणी लवकर कशी येतील हा प्रयत्न राज्य आणि केंद्र सरकार त्या ठिकाणी करतो आहे। आरोपींना तत्काळ अटक करून त्या गुन्हेगारी प्रवृत्तीला अधिक शासन कसं होईल, फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये तशा पद्धतीचं खटला चालवून त्यांना अगदी थेट मृत्यूदंडाची सजा होईपर्यंत राज्य सरकारने अशा विक्टीम ज्या आहेत त्यांच्या कुटुंबियाच्या पाठीमागे उभं राहायला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।